आषाढी एकादशी निमित्त धुळे शहरातील महाराणा प्रताप प्राथमिक विद्यालयात भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम पाहायला मिळाला। विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा परिधान करून टाळ मृदुंगाच्या गजरात वृक्षदिंडी काढली। विठ्ठल विठ्ठल नाम घोषात परिसर भक्तिमय झाला। या निमित्त विद्यालयात वृक्षारोपणही करण्यात आले। प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे असा संदेश विद्यार्थ्यांनी दिला। संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब सिसोदिया यांनीही हरित अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीच्या गजराने संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळ्या प्रकारचा उत्साह निर्माण झालेला आहे। विठ्ठल रुक्मिणी हे महाराष्ट्राचं दैवत आणि आषाढी एकादशीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाच्या वतीनं खूप मोठे भाडे पंढरपूरला जमा होतात आणि या निमित्तानं आम्ही दरवर्षी महाराणा प्रताप हायस्कूल आणि प्राथमिक शाळेमार्फत वृक्षदिंडीचा आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला। यावर्षी आज आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे। या कार्यक्रमाला खास करून धुळे शहराच्या माजी महापौर आदरणीय प्रतिभाताई चौधरी यांच्या हस्ते वृक्षदिंडीची सुरुवात केलेली आहे। हा खूप महत्त्वाचा दिवस आहे। या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की पर्यावरणाच्या वाढीसाठी प्रत्येकाने वृक्षारोपण केलं पाहिजे। या वृक्षदिंडीच्या मार्फत आमचे सगळे बालक, सगळे आमचे विद्यार्थी समाजाला संदेश देऊ इच्छितात की प्रत्येकाने झाडाची लागवड करावी। एक झाड मागे नाम ही जे गोष्ट आहे ती प्रत्येक अंमलात आणावी अशा प्रकारचा आम्ही आवाहन करतो। समाजाने त्याचं अनुकरण करावं। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, धुळे।